वेलकम गाईज टू द अंदमान निकोबार बीचेस. गाईज टू द अंदमान निकोबार. आणि इकडं आता पाऊस पडतोय. हे बघा माझ्या मागं बघू शकतो तुम्ही, ब्लर दिसत असं. पाऊस पडतोय, पाऊस. अंदमान निकोबार मध्ये पाऊस पडतोय. तर वाजत किती रे? वाजलेत आता टाइम बघून सांगता मला. 7 वाजले सकाळी. पाऊस पडतो मस्त बघू. हे बघा वातावरण, पाऊस पडतोय. वातावरण बघ सेक्सी झालंय. आम्ही कॅम्पर मागवले. कॅम्पर घेऊन जाणार आहे बीचवर आता. वेलकम टू दी मास्टर शॉप ऑफ द इंडिया. नाही, अंदमान निकोबार. तर आज आम्ही बनवणार आहे मॅगी. मॅगी अशी घ्यायची आणि पहले का ट्राइपॉड ही गिर गया. इधर गाइस, हा है गरम गरम पाणी आणि हा है चमचा. अरे बाबा. आणि हा असा हा अडकलाय. आणि याला पण टाकणार आहे गरम. टाकी करून टाक. उकळून दुखून त्याच्यात काय रे पहिले. म्हणजे सडकलं पाणी दिलं. आता चमचा लॉक झालेला आहे. चमचा लॉक झाला आहे. हा वरती पाणी आलं. त्याला बंद करून ठेवून द्या. ते काढायचं होतं. तर मी सगळं माझ्या मॅगीची यायला लागलेलं आहे. तर आपण आता बघू शकतो. आता माझ्या मॅगीला अर्धा उलटी येणार आहे. A few minutes later. बघा तुम्ही, आता आम्ही चाललोय वंडूर बीचला. आणि इथं आपले भरपूर होम बीम लिहिलंय. इथं आपले मंदिर पण असतील असं वाटतं. म्हणजे हिंदू लोक पण आहेत तिथं भरपूर. सगळ्या अर्ध्याच्यावर हिंदू लोकांचे. आणि बघा किती भारी आहे. आणि असं वातावरण असं गार आहे ना. आणि आधी पाऊस पडून गेलाय मस्त. त्याच्यामुळे वातावरण गार झालंय. आणि आम्ही फुल मजा करतो. आणि ते वंडरफुल चित्रपिंडी एक नंबर आहे. पाऊस पडून गेला बघा. इथं जस्ट पाऊस पडून गेलाय. ते ढग तुम्हाला निळे दिसतील. नाही सॉरी, ढग सफेद तरी पण भारी. आम्हाला स्टेट हायवे लागतो. त्याला भेटतो आता डायरेक्ट वंडर बीचला. इथं संजय गांधी नॅशनल पार्क आहे. त्या नॅशनल पार्कमध्ये पण तुम्हाला भेटतो मी. ठीक आहे. चित्रपिंडी चल. तुम्ही कधी बघणार नाही म्हणून आम्हीच तुम्हाला दाखवतोय. बघून घ्या. आणि आर्यन फाय बघा. आर्यन फाय बघा. आर्यन फाय बोलतात एवढे. तुला नाही माहिती. आर्यन फाय आहे. आरोन फाय नाही. आर्यन फाय रे. काय हो KTMला मॉडिफाय केली. वा, इथे KTMला असं झालं. कारण की इकडे कसं केरळमध्ये
KTMचे आहे पण इथं सेम जे आपल्या इथे ना KTMचे वांदे सेम इथंच आहे. आम्ही पोहोचलो संजय गांधी नॅशनल पार्कला आपल्याला. तर काहीच भेटत तुम्हाला डायरेक्ट संजय गांधी नॅशनल पार्क महात्मा गांधी सॉरी गाईज. I don't go at here. I am going to बाद में because I am enjoying this beautiful view. Let's see guys. तिकडं बघतील ना तुम्ही का बोलतील. व्ह्यू बघा व्ह्यू बघा व्ह्यू बघा. ती आलंच मस्त असं आता आपण पोहोचलोय. व्ह्यू बघा व्ह्यू. गाडी आली. आई शफ. तर काय व्ह्यू बघा इथं. आणि आपण आलतो वंडर बीचला. हा बीच एवढा बाप आहे ना आई शपथ रे. एक काडी रेंज इथं फक्त हे बघा. आणि आहे आपण इथं फोटोशूट वगैरे झालं आहे आपलं फोटो बिटो काढून. आणि आता आपण निघतो इथून पुढं कारण की आपल्याला जायचं ह्याच बीचवर फक्त पुढे. आता ही खाडी टाईप आहे म्हणजे खाडी टाईप आहे पण इथून तो मधला टापू आहे ना तिथं आईची कटकट आहे त्या टापूच्या. थांब मी दाखवतो तुम्हाला फोनमधून. हा बघा तो टापू आयलँड आहे तो मधी. बाप आहे बाप मधीच असा लेंडूक सारखा आलाय तो पण बाप आहे. आणि आता आपण चालू डायरेक्ट पुढे. चला भेटूयात चल रे. हां भेटतात ना शंख पण. तर आता आपण चाललो गाईज इथून म्हणजे इथं फोटोशूट वगैरे केलं रील्स काढल्या आणि आता आपण पुढं चाललो आहे. ही आपली गाडी. पुढं आपण कुठं चाललो आहे सांगतो मी तुम्हाला. हाच बीच पुढं म्हणजे त्याचा किनारा बोलतात ना तसा किनारा टाईप आहे. मग आपण हां बा हा किनारा आहे हे वेळे. हां तो किनारा आहे तिकडे पुढे. तिथं आपण जरा मजा करणार. हो आणि याचे पोरीचे नखरे आहेत रे. निस्ता बुट्टा घाल काढ घाल.
सो गाईच बघू शकतात आपण एवढ्या भारी बीचवर आलतोय. हा बघा व्ह्यू पूर्ण हे बघा आणि अख्खं इथं निळं पाणी तिकडे बघू शकतो तुम्ही बघा अख्खं निळं पाणी. आणि मी आता इथं भिजणार आहे थोडं मजा करू आपण. आणि माझ्या पायाला ना लागलंय थोडंसं रगत आलंय आणि अशी झोमतंय ना कारण की मिठात आहे आपण मिठाच्या पाण्यामध्ये बेकार रागत आहे बेकार राग. बघूयात का विमान चाललंय. हा जस्ट टेकऑफ झाला असं आणि आपण मजा करू. आम्ही इथे शिंप्या गोळा करतोय कारण की आम्हाला तेच आवडतं समुद्रावर गोळा करायच्या मजा करायची मस्ती करायची आणि भिजायचं. तर हा फोटो फोनमध्ये राहिलाय ढग बघा. तर काहीच आपली सगळी शॉपिंग झाली आहे आणि आता आपण निघतोय. मजा पण केली पाण्यामध्ये. हे बघा माझ्या अंगावर अजून रेती आहे पूर्ण आणि इथून निघतात आपण. पाऊस पडतोय बारीक बारीक वातावरण तसंच झालंय बारीक बारीक पडतं. हा बघा वेलमासा हा इथं आलता पुण्याला अर्धा कापून इथं टाकला. खरं खोटं नाही बोलत मी. त्याला टांगलाय तिथं अर्धा आणि आता आपण चाललोय घरी डायरेक्ट म्हणजे तिथं रूमवरून आलतो तिथे. आणि बघूयात आता काय ते. इथे एवढा भारी वारा येतो ना. हे जे झाड आहेत ना हे फोकस हा हे झाड आहेत ना त्याच्यामध्ये डायरेक्ट म्हणजे असा वारा जातो सुर आवाज येतो. एकदम भारी वारा येतो. आणि मी थांबलोय कधीचा गेलाय सामान आणायला 1 तास झाला. पोरीनं पण एवढं शॉपिंग करायला टाईम लागला तेवढा ह्याला लागतो. काय करतो ते मला माहिती नाही पण बाईले टाईम घेतो. हे बघा मी एवढी शॉपिंग केली आपल्यासाठी काय घेतलं नाही कारण की आपल्यासाठी काय भेटतच नाही आपल्याला. सगळे इथे त्याला अंकल बोला अंकल क्या सब लड़कियों के लिए लड़कों के लिए कुछ नहीं है. बोलतो फ्रिज मैग्नेट है. मतलब फ्रिज मैग्नेट भी घर पे ही लगेगा लेके घूमने के लिए कुछ नहीं क्या. बोलतो नाही. आता बघू काय होतं ते. आता अजून 2 तास लावल तिथं मला तर वाटते कारण की हा गेला 11:55 आणि आता वाजले 11:30 12:30. बघू मला परत एक राऊंड मारून जायला शिवाय जायला लागतील 2-4 तेव्हा हा येणार. काय करणार मजा घ्यायला आले बघा. आणि इथे मागे बीच आहे निस्ता निळा निळा आहे बघा तुम्हाला इथूनच निळा निळा दिसतो सगळं. आपण इथं आलतो. हा झाड बघा किती वर्ष जुना असला किती वर्ष हे बघा. आणि आम्ही चाललोय आता फोन ठेवू कारण की इथं का डेंजर रस्ता आहे तर मी ठेवतो. भेटूया त्या सनसेट पॉईंट. स्विमिंग पूल झाला याच्या खाली बघा. लाईटी बघा तिकडून ऊन येते ना उन्हाचे आणि लाईटी बघा चमकते आणि दगडी बघा याच्या खाली. आई ग हे बघा दिसत असतं किती क्लिअर एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी. आणि खूप हे बघा शिंपले चिपकून राहिले सगळे. ते कॉलमला हे केले. आपल्या आयफोनमध्ये पण शूट करतो. एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर. आणि एकदम ब्लू पाणी एकदम जसं काय होलीचा रंग टाकलाय. हा ना हे किडे आहेत का रे मासे आहेत. हे बघ इथं आहे बघ किती क्लिअर आहे बघा पाणी. मासा आहे मासा आहे तो मासा आहे मासा आहे तो. शांत शांत तीर वरती उभा आला. तर काहीच आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो इथे शो होता
तो आम्ही बघितला आणि सेल्युलर जेलमध्ये आणि 300 रुपये तिकीट होतं. जेल आम्ही दाखवतो तुम्हाला, थांबा जरा. पुढच्या बाजून दाखवतो. आणि सीन काय झाला, ऑनलाईन तिकीट बुक करत आम्ही, ऑनलाईन तिकीटच भेटले नाही. आणि त्या काकाने सांगितलेलं की इथं तिकीट भेटेल असं तसं आणि ब्लॅकने विकतो इथं. फायनली तिकीट भेटलं आम्हाला, पण जेवढी प्राईज आहे ऑनलाईन 300 रुपये, तेवढं 300 रुपयालाच भेटलं. आणि सीट भेटल्या बसायला, असं नाही की उभं राहून. मग शूटर असा टाईमवर आला ना, शूटर पण असं टाईमवर आला ना. आम्ही जस्ट एंट्री मारली आणि शूटर आम्हाला भेटला. का जाणे काय मराठी माणसा हे अरे खरंच खरंच हे बघा मराठी माणसं, हे बघा सेल्युलर जेल गाईस. उद्या आम्ही सगळे अजून फोटोशूट करणार. ओ काका, ओ काका, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कुठले तुम्ही? नाशिक. आम्ही कल्ले मुंबई. काही ते महाराष्ट्रातले लोक भेटलेत आपल्याला. जन्मभूमी हा फिरायला आलते, ह्यासाठी आलते. या भेटीसाठी आणि नंतर अच्छा आता इथला परिसर बघणे हा वेगळा. अच्छा. हा याच्यात तेच बोलतो, टोपी घातलेले आपले मराठी लोक दिसतात. तुम्ही केव्हा आले? छान वाटलं भेटून. तर काहीच आम्हाला आमचा नाद विषय झाडे. आम्हाला आपले लोक भेटतातच. सकाळ आम्ही कुठून पण आणि आम्ही सकाळी बीचवर गेलतो. 17-60 लोक भेटले आम्हाला आपल्या इथले. कोणाचं लग्न झालं तर नवीन आलते किंवा कोणाचं काय 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 मस्त. हां. आणि गाईज आता आपण निघतोय. आणि आपली इथं गाड्या बघा किती लागल्यात. गाड्या बघा इथे. असं काय नाही की तुम्ही पार्क बिर्क करत. आम्ही लाईट पेटवतो इथं. असं काय नाही, पार्क बिक करू शकतो आपण. असं विषय एकदम हार्ड आहे. काका भेटलेले, काका चांगले होते. त्यामुळे ते काका मला डायरेक्ट बोलले की गाई बोलतात पोरांनो तुम्हाला. एक मिनटं गाईज. हां, तो शूटर आम्हाला भेटला. तो शूटर आम्हाला बोलला की मी देतो तुम्हाला करून, टेन्शन नका घेऊ. 300 रुपये ऑनलाईन तिकीट होते, तर त्याने पण 300 रुपये घेतले. जास्त पैसे उघडले नाही. म्हणजे इथं लोक फालतूचे पैसे घेत नाही. जेवढे आहे तेवढे घेतात. इथं आपल्या गोव्याला गेले तर असे लुटायचे धंदे, असे लुटायचे धंदे अजिबात नाही इथे. तर आता आम्ही निघतोय. किती वाजलेत बघू. आम्ही काहीतरी खाऊ वगैरे, मग इथून घरी जाऊ. झोप आली तर मी दुपारी झोपलो नाही. ऊन काढलं, नुसता ऊन काढतो. आता उद्या दिवस पण लास्ट ऊन काढणार. परवा माझी फ्लाईट आहे. तर भेटूया आता थोड्या पुढे.